कोरेगाव मतदारसंघातील माझ्या बंधू आणि भगिनींनो, सातत्यानं गेली 5 वर्ष आपण या ठिकाणी काम करतोय। पहिले 2.5 वर्ष कोरोनासारख्या महामारीवरती आपण काम केलं आणि त्यामध्ये आपलं काम आणि त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले गेले। आपण सगळ्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं। राहिलेल्या 2.5 वर्षांमध्ये आपण केलेले इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये संपूर्ण गावाच्या गावं अत्यंत सुंदर ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करणं, त्याचबरोबर आपण महिलांना सुरक्षिततेच्या बाबतीत खूप मोठं काम केलेलं आहे। तरुणांना व्यसनाधीनतेपासून रोखण्यासाठी आजपर्यंत आम्ही काम करत आलेलो आहे। अशा सगळ्या गोष्टी, सर्वांगीण विकास आपण कोरेगाव मतदारसंघाचा करतोय। तरीही आपल्याला मिळालेला 22 महिने हा कालावधी खूप कमी आहे। त्यामुळे अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत, काही प्रकल्प चालू व्हायचे आहेत। मी माझ्या मतदारसंघातील सगळ्या जनतेला विनंती करतो की आपण 2024च्या निवडणुकीमध्ये या 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये धनुष्यबाणासमोरील बटन दाबायचं आहे। 1 नंबरला धनुष्यबाण आलेला आहे आणि ही लढाई ही आपली भूमिपुत्रांची आहे, आपल्या स्थानिक लोकांची आहे, आपल्या विरुद्ध बाहेरचे, अशी ही लढाई आहे। त्यामुळे सगळ्या भूमिपुत्रांचा एल्गार तुम्ही अर्ज भरताना दाखवला, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सभेच्या वेळेला दाखवला आणि तोच एल्गार आत्ता परवा दिवशी जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये सुद्धा आपण दाखवाल अशी आशा व्यक्त करतो। रामकृष्ण हरी। खींच के ताण धनुष्यबाण, खींच के ताण धनुष्यबाण, खींच के ताण धनुष्यबाण।